पुण्याच्या नानापेठेतील ती रात्र गणपती विसर्जनाच्या आदल्या संध्याकाळी गल्ली बोळात दिव्यांची रोषणाई झगमगत होती। पण एका क्षणात या रोषणाईच्या प्रकाशाला काळ्या सावलांनी ग्रासले। कारण ज्या ठिकाणी भक्तिरसाच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाने नारा घुमत होते तिथे अचानक दहशतीचा आवाज घुमले। एक दोन नव्हे, थेट 9 गोळ्या। 18 वर्षांचा आयुष कोमकर पार्किंगमध्ये गाडी लावत उभा होता आणि समोरून 2 मारेकरी धावत आले। डोळ्यात सुडाची ज्वाला, हातात बंदूक आणि तोंडातून निघालेले शब्द, इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच। क्षणात परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। लोकांच्या अंगावर काटा आला। गणपती विसर्जनाचा उत्साह विसरला गेला आणि पुणे हादरलं गेलं। ही हत्या फक्त आयुष कोमकरची नव्हती, तर ती होती पुण्यातील जुन्या टोळी युद्धाच्या कहाणीचा पुढचा अध्याय। वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पेटलेल्या या वैराच्या ज्वालांनी आता आणखीन एका घराचा दिवा विझवला होता। या हत्येनं प्रश्न निर्माण केलाय, पुणे अजून किती काळ या टोळी युद्धाच्या रक्तरंजित छायेखाली थरथरणार आहे? तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नेमकं त्या दिवशी झालं तरी काय? नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। पुणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजधानीचं शहर। इथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, कलाकार प्रेरणा घेतात आणि सामान्य माणूस शांततेत आपलं आयुष्य जगतो। पण याच पुण्याच्या नानापेठेसारख्या काही भागात अंधाराच्या गल्लींमध्ये टोळी युद्धाचं सावट वर्षानुवर्ष घुंगवत आहे। आंदेकर टोळी आणि प्रतिस्पर्ध्यांमध्ये वैर ही नवी गोष्ट नाही। या वैरानेच अलीकडेच एका 18 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला, ज्याचं नाव होतं आयुष कोमकर। 5 सप्टेंबरच्या रात्री जेव्हा संपूर्ण पुणे गणेश विसर्जनाच्या तयारीत व्यस्त होतं, तेव्हा नानापेठेतील एका सोसायटीत हत्येची भीषण कहाणी रंगत होती। आयुष कोमकर नुकताच क्लासवरून घरी आला होता। हातात बॅग, चेहऱ्यावर कॉलेज कुमाराची निरागसता। तो आपल्या गाडीचं पार्किंग करत असतानाच 2 सावल्या वेगाने जवळ आल्या। त्या सावल्या होत्या यश पाटील आणि अमित पाटोळे। त्यांच्यासोबत होती सुडाची आग आणि हातात होती बंदुकी। क्षणात गोळ्यांचा पाऊस सुरू झाला। 1-2 नव्हे, तब्बल 9 गोळ्या आयुषच्या शरीरात घुसल्या। काही सेकंदातच आयुष जमिनीवर कोसळला आणि हत्यारं हातात घेऊन उभे असलेले दोघे मारेकरी ओरडले, इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच। ही घोषणा फक्त धमकी नव्हती, तर ती होती टोळी युद्धाच्या सत्तेची जाहीर हाक। परिसरात दहशतीची लाट उसळली। गणपती विसर्जनाचा जल्लोष क्षणात गप्प बसला। लोकांनी खिडक्या बंद केल्या, गल्ली रिकामी झाली आणि पुन्हा एकदा रक्तरंजित टोळी युद्धाच्या सावलीत हरवून गेला। ही हत्या का झाली या प्रश्नाचं उत्तर एका वर्षापूर्वीच्या घटनेत सापडतं। मागील वर्षी 1 सप्टेंबर रोजी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती। हा वनराज म्हणजे बंडू आंदेकरांचा मुलगा। आंदेकर टोळीचा तो मोठा आधारस्तंभ होता। या हत्येनंतर आंदेकर टोळीत सुडाची ज्वाला पेटली होती आणि त्याचं उत्तर देताना त्यांनी आयुष कोमकरला लक्ष्य केलं। पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली। आयुषच्या मृतदेहात तब्बल 9 गोळ्या सापडल्या। घटनास्थळी 12 रिकाम्या काडतुशा होत्या आणि 1 काडतूस अर्धवट फुटलेला, म्हणजेच मारेकरांनी काहीही बाकी ठेवलं नव्हतं। या प्रकरणात आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज पाहिलं। फुटेजमध्ये स्पष्टपणे यश पाटील आणि अमित पाटोळे गोळ्या झाडताना दिसले। त्यांची ओळख पक्की झाली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। पण पोलीस फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत। त्यांनी या संपूर्ण घटनेचा धागा उलगडला आणि थेट आंदेकर टोळीवर कारवाई केली। सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कृष्णराज उर्फ कृष्णा आंदेकर, शिवम उर्फ शुभम आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अभिषेक आंदेकर, वृंदावनी वाडेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे आणि सुजल मेरगू अशा तब्बल 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या आंदेकर टोळीतील प्रमुखांची ही नावं आहेत। या हत्येमुळे पुण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं। गणपती विसर्जनाच्या दिवसात पोलिसांनी विशेष दक्षता घेतली। आयुषचा मृतदेह त्या काळात अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला नाही, कारण वातावरण पेटून उठण्याची चिन्ह होती। ससून रुग्णालयाच्या शवगारात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला। शेवटी आज सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यासाठी आयुषचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आलं। ही घटना पुण्याला हादरून गेली। एका बाजूला गणेशोत्सवाचा उत्सव, भक्तीचा गजर, दुसऱ्या बाजूला टोळी युद्धाचं रक्तरंजित सत्य। एका घरचा 18 वर्षाचा मुलगा या सुडाच्या राजकारणात बळी गेला।
प्रश्न आहे, हे कधी थांबणार? आंदेकर टोळीचा सूड संपणार आहे का, की पुढच्या काळात पुन्हा एकदा निरपराध या रक्ताच्या खेळात बळी जाणार? आयुष कोमकरची हत्या ही फक्त एका मुलाची कहाणी नाही, ती आहे पुण्यातील टोळी युद्धाच्या रखताळलेल्या अध्यायाची आणखीन एक नोंद. गणेश उत्सवासारख्या पवित्र सणाच्या आधी जेव्हा शहर आनंदात डुबलेलं होतं, तेव्हा आयुषच्या आईच्या डोळ्यात आसवांचा पूर वाहत होता. तिच्या मुलाने काय चूक केली होती? फक्त एवढंच की तो अशा समाजात जन्माला आला जिथं सूड हेच न्यायाचं उत्तर बनलं आहे. आज पुणे हादरत आहे, पण उद्या पुन्हा शांत होईल. लोक विसरतील, पण गणपती येईल. नवी गाणी वाजतील, पण कोमकर कुटुंबाच्या आयुष्यातील रिकामेपणा भरून निघणार नाही. आंदेकर टोळीला सुडाचा आनंद मिळाला असेल, पण त्यांनी आणखीन एका निरागस जीवन हिरावून घेतलंय. हा शेवट नाही, कारण जिथं टोळी युद्ध असतं तिथं सुडाची साखळी कधीच संपत नाही. एकाची हत्या, त्याचा बदला, मग त्याचा पुन्हा बदला, आणि या खेळात बळी ठरतात ते सामान्य मुलं, सामान्य घर आणि संपूर्ण समाज. प्रश्न असा आहे, आपण असं रक्तरंजित पुन्हा स्वीकारणार आहोत का, की कधीतरी कोणीतरी धैर्याने या सुडाच्या साखळीला पूर्ण विराम देईल? तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.